सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचे घोडे अडले तरी कोठे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस उलटून गेले तरी सत्ता समीकरणाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही एका पक्षाला बहुमताची मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. त्यामुळे कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय कोणालाही सत्तेचा सोपान चढता येणार नाही. हे खरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांनी निवडणूक पूर्व युती झाली असल्यामुळे यांची जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा दावा मजबूत आहे. तर ही बातपारा चमत्काराची आशा आहे. मग इतके सगळे असताना घोडे नक्की अडले कोठे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. खटाव तालुक्यातील चितळी ग्रामपंचायत कार्यकारिणी कार्यकाळ संपण्याच्या 1 दिवस आधी बरखास्त. 1 दिवसाने काय सध्या होणार, नागरिकांचा सवाल. एका मालमत्तेच्या नोंदीवरून सुरू असलेल्या वादात कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत पुणे विभागाचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी चितळीचे सरपंच सतीश जगन्नाथ भिसे, उपसरपंच राजश्री देवानंद पवार यांच्यासह एकूण 9 सदस्यांना अपात्र घोषित केले आहे. कार्यकारिणीचा कालावधी 26 फेब्रुवारी 2021 ते 25 फेब्रुवारी 2026 असा होता. त्यामुळे कार्यकाळ संपण्याचे दिवस आधी कार्यकारिणी बरखास्त करण्याने काय साध्य केले असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध व्यवसायांमुळे साताऱ्याच्या प्रतिमेला लागतोय डाग. गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढल्या. सातारा पोलिसांच्या कामात सुधारणा करण्याची मागणी. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्याची ओळख सध्या गुन्हेगार आणि अनैतिक प्रकारांच्या घटनांमुळे मलिन होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही महिन्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता, भरदिवसा हल्ले, खून, बलात्कार या गंभीर घटनांमुळे जिल्ह्याची प्रतिमा डागाळत आहे. शहरातील काही भागात सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने सातारा राज्यभर चर्चेत येत आहे. त्यामुळे सातारा पोलिसांच्या कामात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधात सैनिक निषेध मोर्चा. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात चितळी गावचे सुपुत्र माजी सैनिक रणजित निकम यांच्यावर दहाव्या शासनाने झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधात मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी येथे सैनिक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. रणजित निकम यांच्या हल्लेखोरांना फाशी शिक्षा देण्यात यावी तसेच इतर फरार आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. स्वर्गीय निकम यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही मोर्चामधील प्रमुख भूमिका असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. शिरवळच्या अभियंत्याला 43 लाखांचा गंडा. शेअर मार्केट आणि आयपीओच्या नावाखाली बनावट ट्रेडिंग ऍपद्वारे फसवणूक. जास्त नफ्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक करायला लावून शिरवळ तालुका खंडाळा येथील एका खाजगी कंपनीतील अभियंत्याला तब्बल 43 लाख रुपयांना लुटल्याचा काय प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष तरुण वर्गाने डिजिटल युगातील अशा फसव्या जाहिरातांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्हॉट्सअप ग्रुप किंवा ऍपवर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करू नका असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. वाहतूकदारांची ई चलनाद्वारे अन्यायकारक लूट. प्रकाश गवळी. मागण्यांचा विचार न झाल्यास 5 मार्च पासून राज्यव्यापी आंदोलन. पोलीस विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्रात राबवण्यात येणारी ई चलन पद्धत सार्वजनिक जनता व वाहनधारकांवर अन्याय करणारी असून याद्वारे जबरदस्तीने दंड वसूल करून जनतेची व वाहनधारकांची नियमबाह्य पद्धतीने लूट करण्यात येत आहे. या विरोधात तसेच इतर महत्वाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने पुढील 7 दिवसात सकारात्मकरित्या विचार न केल्यास दिनांक 5 मार्च पासून राज्यातील सर्व वाहतूकदारांकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य वाहतूकदार संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे. 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी येथे लोकशाही दिनाचे आयोजन. मार्च 2026 महिन्यात सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 12:45 वाजता जिल्हाधिकारी सातारा येथील कॉन्फरन्स हॉल नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी सातारा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली. पाटण तालुक्यातील निकवणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक. पाटण तालुक्यातील प्रस्तावित निकवणे एकात्मिक उच्चंदन जलविद्युत पंप स्टोरेज प्रकल्प 2700 मेगावॅट विरोधात केरा विभागातील कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सातारा येथील निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन 18 फेब्रुवारी 2026 रोजी जवरतवाडी येथे झालेली जनसुनावणी बेकायदेशीर ठरवून ती रद्द करण्यात नव्याने सुनावण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाचे हस्तांतरण पूर्ण झाले नसताना सुनावणी घेण्यात आली. तसेच महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम 1999 नुसार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता पुढील प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानगंगा नदीत दिवसाढवळ्या उत्खनन. म्हसवड पालिका, महसूल विभाग व लघु पाटबंधारे विभागाची तुतू मेहमे. प्रशासनाचे होते दुर्लक्ष. दुष्काळी मान तालुक्यातील 4 ते 5 महिने वाहणाऱ्या व 8 महिने कोरडी ठणठणीत पडणाऱ्या मानगंगेतून दिवसाढवळ्या उत्खनन केले जात असल्याचे समोर आले आहे. म्हसवड पालिका प्रशासकीय इमारतीपासून 100 मीटर तर तहसील कार्यालयापासून 200 मीटर अंतरावर मानगंगा नदीत पात्रात पोकलँड डंपरच्या सहाय्याने वाळू व मातीचे उत्खनन सुरू आहे. यावर म्हसवड पालिका व म्हसवड सर्कल यांनी हात झटकले. लघु पाटबंधारे विभागाचे दौरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नदी पात्रात सुरू असलेल्या वावशाला कोणाचा वरदस्त आहे असा सवाल उपस्थित होत आहे. सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे. अंबोडी संमत वाघोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता रोको. सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम सध्या
जलद गतीने तसंच घाई गडबडीने सुरू आहे. मात्र हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामात सुधारणा न झाल्यास झालेले काम उकरून टाकू असा इशारा आंबवडे समूह वाघोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, केसीपीएलचे अजित शिंगटे यांनी ग्रामस्थांच्या आरोपांची उत्तरे दिली. मात्र दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी अक्रम पवित्रा घेत या भागातील प्रमुख लोकांसोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावावी, नंतरच काम चालू करावे असा इशारा दिला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.